तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद येथील सकल मुस्लिम समाजाच्या युवकांच्या वतीने राज्यातील मुस्लिमांना शिक्षण व शासकीय नोकरीत पूर्वीप्रमाणे 5% पूर्ण आरक्षण तातडीने पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्यात आली आहे। सन 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाला 5% आरक्षण जाहीर केले होते। त्यानंतर या निर्णयावर न्यायालयात याचिका दाखल झाली। बॉम्बे हायकोर्ट यांनी शासकीय नोकरीतील आरक्षणास स्थगिती दिली होती, मात्र शिक्षणातील आरक्षण कायम ठेवले होते। मात्र आता केंद्र सरकारने एका शासन निर्णयानुसार मुस्लिम आरक्षण पूर्णपणे रद्द केल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे। या निमित्ताने समाजाच्या वतीने राज्यपालांना निवेदन देऊन शिक्षण व नोकरीतील 5% पूर्ण आरक्षण व तसेच मुस्लिम समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा नव्याने सर्वेक्षण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। यावेळी डॉक्टर शाकीर खान, सय्यद मोईन अरबाज खान, लाईक देशमुख, सय्यद अल्तमश, जुनेद शेख, शानवाज अहमद, शहबाज खान, मोहम्मद उबैद, शेख सहजाद, इरफान खान व इतर मुस्लिम युवा उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। उज्जैन कल के पास में राज्यपाल महोदय कल को देने के लिए जलगांव जामुन की तरफ से कि 2014 के अंदर मुस्लिम आरक्षण दिया गया था हुकूमत की तरफ से, लेकिन भाजपा सरकार ने इसको रद्द कर दिया। तो हम ये हुकूमत से अपील करते हैं, हमारे राज्यपाल महोदय सबसे अपील है, गुजारिश है कि इसको बाकी रखा जाए।